गोरक्ष जालिंदर चरपटाक्ष अडबंग कानिफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यांब भरू नवनाथ सिद्धा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे MS16+. तर चला निघूया मित्रांनो. आज आपण चाललेलो आहोत येवलवाडी व चिंचोली या गावांना. या ठिकाणी आहे नाथ संप्रदायातील प्रमुख जालिंदरनाथ व गहिनीनाथ यांची संजीवनी समाधी. पुढील माहिती मी देतच राहील. चॉकी पेंटाच. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत वालवड मध्ये. 2-2.5 किलोमीटरचा आपला हा आजचा प्रवास आहे. तर सगळ्यात महत्वाचं काम आता आपण पेट्रोल भरून घेऊयात. तर त्यासाठी आपण आता आलेलो आहोत साई श्रद्धा या पेट्रोलियम वरती. या ठिकाणी 2,500 रुपयाचं आपण पेट्रोल टाकलंय. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत माही जळगावच्या जवळ. समोरच दिसतंय ते माही जळगाव आहे. आणि माही जळगावची ओळख म्हणजे आत्ता आपण आहोत श्रीगोंदा जामखेड हायवेवरती. आणि या हायवेच्या वरून गेलेला जो उड्डाणपूल आपल्याला दिसतोय तो उड्डाणपुलावरील रस्ता आहे नगर सोलापूर हायवे. तर एका बाजूला आहे नगर, एका बाजूला आहे सोलापूर. या दोनही शहरांना जोडण्याचं मुख्य काम हा 4 पदरी हायवे करतोय. नुकतंच या रस्त्याचं चौपदरीकरण झालेलं आहे आणि असा हा सुंदर हायवे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, आपला नाश्ता झालेला आहे. फर्स्ट क्लास इडली सांबर पोहे देखील खाऊन झालेले आहेत. असा आपला डबल डोसमध्ये आजचा नाश्ता झालेला आहे. आणि आपल्या समोरच आपल्याला जामखेडचं बसचं आगार पाहायला मिळतंय. तर हे जामखेड तालुक्याचं मुख्य बस आगार आहे. पुणे जामखेड, जामखेड बीड किंवा पुणे बीड, मुंबई बीड, मुंबई जामखेड अशा भरपूर गाड्या या आगारामधून सुटतात, या आगाराला येऊन मिळतात. यामुळे हे एक नगर जिल्ह्यातील महत्वाचं असं बस आगार आहे. पहा मित्रांनो, आता आपण आहोत बीड आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर. हा डोंगर नगर जिल्हा आणि बीड जिल्हा यांना जोडतो. इथून आपल्याला जामखेड शहराचे दृश्य पाहता येईल. आणि याच डोंगर रांगेमध्ये आहे रामेश्वर सावताळा, ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि जिल्ह्यातील प्रसिद्ध असा धबधबा देखील आहे. या ठिकाणाला आपण लवकरच व्हिजिट देणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत चुंभळी या गावामध्ये. सावताळा या गावापासून काही अंतर पुढे आल्यानंतर लेफ्टला टर्न घेऊन आपण पोहोचतो या चुंभळी गावामध्ये. या ठिकाणी हा पूर्ण रस्ता डोंगरांमधून आहे. उजव्या बाजूला आपल्याला पाण्याचा साठा बघायला मिळत आहे. या ठिकाणी छोटासा बंधारा आहे. याच पाण्याच्या साठवणीवर या गावची तहान भागते. पूर्ण गावची वसाहत, गावातील मुख्य असणारे इमारती जसे की आरोग्य केंद्र असतील, शाळा असतील, ह्या पूर्णपणे या डोंगरांमध्येच आहेत. या ठिकाणाहून आपल्याला या गावाचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळत आहे. समोर आपल्याला पिण्याच्या पाण्याची ग्रामपंचायतीची टाकी दिसते. जालिंदरनाथ हे नाथ संप्रदायातील एक मुख्य आणि अत्यंत प्रभावशाली संत असून त्यांची गणना 9 नाथांमध्ये होते. ते त्यांच्या प्रखर तेजासाठी, योगाभ्यासासाठी आणि चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहेत. नवनाथ भक्तिसार ग्रंथानुसार ते प्रसिद्ध संत श्री कानिफनाथ यांचे गुरु मानले जातात. पौराणिक आख्यायिकेनुसार जालिंदरनाथांचा जन्म यज्ञकुंडातील अग्नीतून झाला असे मानले जाते. म्हणूनच त्यांना अग्निदेवांचे पुत्र असेही म्हटले जाते. हस्तिनापूरचा राजा बृहद्रवा याने केलेल्या सोमयज्ञादरम्यान अंतरिक्ष नारायणाने अग्नीत प्रवेश केला आणि त्यातून हे तेजस्वी बालक प्रकट झाले. नाथ साहित्यात आणि परंपरेत जालिंदरनाथांचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही ग्रंथांमध्ये त्यांना मच्छिंद्रनाथांचे समकालीन किंवा सहस्त्रयोगी मानले गेले आहे. हठयोगामध्ये त्यांच्या नावा जालिंदर बंध किंवा जालंधर बंध हा प्रसिद्ध योगबंध आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रायमोह गावापासून केवळ 4 किलोमीटर अंतरावर येवलवाडी येथे जालिंदरनाथांचे पुरातन मंदिर आहे. 3 वेशींपैकी मुख्य वेशीतून 50 पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरास 3 प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वारावर पशुपक्षी गणपतीचे शिल्प साऱ्यांचे लक्ष वेधून घेते. मंदिर गाभाऱ्यातील दगडी खांबांवर 9 कमानी आहेत. परिसरात विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर आहे. या शेजारीच अग्निकुंड आहे. येथे चैत्र पाडवा, माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला मोठे उत्सव होतात व जत्रा भरते. मंदिर परिसरामध्ये एका झाडाला लहान मुलांचे कपडे बांधलेले आढळतात. मित्रांनो, आपणा कोणाला याबद्दल काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. येवलवाडीमधून पुढे आल्यानंतर डोंगरकिन्ही हे गाव लागते.
डोंगरकिन्ही या गावामधून काही अंतर समोर आल्यानंतर आपण येतो अमळनेरमध्ये. या अमळनेरमधून लेफ्ट टर्न घेतला असता आपण श्री क्षेत्र गहिनीनाथ याकडे प्रस्थान करू शकतो. या रोडवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो हा सुंदर असा घाट आणि हे काही दृश्ये. या ठिकाणून अगदी 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती पुढे आहे श्री क्षेत्र गहिनीनाथगड. तर मित्रांनो, या ठिकाणी गहिनीनाथ मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणील पुजारी श्री चैतन्य महाराज कुंभार भेटले असतात. त्यांनी आपल्याला काही माहिती दिली. रामकृष्ण हरी आदेश. आपण ज्या ठिकाणी आलेला आहात ते नवनाथांपैकी करभंजन नारायणाचा अवतार असणाऱ्या चैतन्य गहिनीनाथ महाराजांच्या मेन संजीवन समाधीजवळ आलेला आहात. या मंदिराची रचना 16व्या शतकातील असून पाटोदा तालुक्यातील बीड जिल्ह्यातील चिंचोली या गावामध्ये पूर्वी धनगर समाजाचा एक सुभानराव महारनवर अशा नावाचा एक राजा राहत होता आणि त्यावेळी त्याने 16व्या शतकामध्ये या मंदिराची निर्मिती केलेली आहे असा उल्लेख यावरती लिहिलेल्या शिलालेखामध्ये आहे. देऊळ बांधले सुभानराव महारनवर, फतेजंग बहादर मोकादम, मौजे चिंचोली, चकले पाटवदे, मामले बीड, शके 1619, रचना नाम संवत्सरे शुद्ध त्रयोदशी, सन 1166. अशा या मंदिराच्या निर्मितीचं तिथं वर्ष नोंद करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवरायांचा आणि या मंदिराचा काळ एकच आहे. आणि तिथून पुढे परकीय आक्रमणानंतर जसं नाथांची नावं बदलण्यात आली त्या पद्धतीने याचासुद्धा गैबीपीर करण्यात आला. आणि ज्यावेळी 47चा उठाव झाला आणि उठावानंतर या ठिकाणी हिंदू पद्धतीने पूजा अर्चा, हिंदू पद्धतीने येथील संजीवन समाधीचं जे काही जलाभिषेक असेल तो सुरू झाला. आणि गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्यांपैकी एक असणारी सिंदफणा नदी, त्या नदीचा उगम या पवित्र अशा गहिनीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीजवळून होतोय. अतिशय नयनरम्य असं हे ठिकाण आहे. आणि गेल्या 1947 पासून ते 2021पर्यंत या ठिकाणी सलग 73 वर्ष नॉनस्टॉप 24 तास रामकृष्ण हरी या जपाचा विणापहारा चालू राहिला. आणि 24 तास तो विणापहारा चालू असायचा. कैलासवासी वैकुंठवासी हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज कुंभार यांच्या नियोजनातून तो विणापहारा सुरू करण्यात आलेला होता. आम्ही या ठिकाणी या नाथांच्या सेवेमध्ये गेल्या 4 पिढ्यांपासून आहोत. वैराग्यमूर्ती सद्गुरू श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या आशीर्वादानं ही सेवा नाथांची आमच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. आणि अखंड या ठिकाणाचा जो काही विकास असेल, या ठिकाणाची जी काही माहिती असेल ती बाहेर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मेन संजीवन समाधी असूनही मूलभूत सुविधांपासून अजूनही हे वंचित आहे. याच्याकडे जास्तीत जास्त कसं सर्वांना लक्ष देता येईल याचं देखील सर्वांना आवाहन करतो. आणि या मेन संजीवन समाधीच्या दर्शनाला भाविकांनी आवर्जून यावं अशी एक नम्र विनंती करतो. चिंचोली गावामध्ये वैराग्यमूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज यांची संजीवन समाधी असून त्या ठिकाणी गहिनीनाथ महाराजांच्या पादुका आहेत. दोन्हीही ठिकाणं अतिशय नयनरम्य, सुंदर आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीने जगाला एक रस्ता दाखवण्याचं काम करतायत. असे गहिनीनाथ महाराजांची मेन संजीवन समाधी आहे. हा सगळ्यात उंच पॉईंट आहे बालाघाट डोंगर रांगेचा. या बालाघाटापासून आपल्याहून ज्या मंदिराच्या साईडला उभा आहेत या उत्तर बाजूला पूर्णपणे गोदावरी नदीचं खोर आहे. दक्षिण बाजूला पूर्णपणे कृष्णा नदीचं खोर आहे. चिखलीमध्ये विंचरणा नावाची नदी उगम पावते, ते कृष्णेला जाऊन मिळते. आणि इथं ही सिंदफणा उगम पावते, ती गोदावरीला जाऊन मिळते. असं या उंच ठिकाणावरती या गहिनीनाथ महाराजांची एकांतामध्ये ही समाधी आहे. मित्रांनो, गहिनीनाथांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपण येऊन पोहोचलो ते म्हणजे गहिनीनाथांच्या पादुका मंदिर तसेच संत वामनभाऊ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये. सन 1827 या कालावधीमध्ये या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं असून गहिनीनाथ महाराजांचे कमंडलू, चिमटा व पादुका याच ठिकाणी पहिल्यांदा सापडल्या होत्या. या मंदिरामध्ये आपल्याला पितळाची पालखी, संत वामनभाऊंची बसण्याची गादी या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला मंदिराच्या बाहेर पिंडीच्या आकारामधील एक दगडाची वस्तू पाहायला मिळत आहे. हे पिंड आहे की मोठं जातं याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेले हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. मंदिराचा परिसर
अत्यंत विलोभनीय असा आहे आणि या परिसरामध्ये ट्रस्टच्या माध्यमातून भरपूर विकास कामे झालेली आपल्याला पाहायला मिळतात. समोरच मोठे असे सभागृह आहे, ज्या ठिकाणी ज्याला आपण मंगल कार्यालय देखील म्हणू शकतो. आता या ठिकाणावरून लेफ्ट टर्न घेऊन आपण निघूयात आष्टीकडे. आता आपण आपला पूर्ण प्रवास उरकून पण मिरजगावमध्ये आलेलो आहोत. मिरजगावमध्ये पुन्हा एकदा आपल्याला नगर सोलापूर हायवे क्रॉस करायचा आहे. मित्रांनो, हा आहे नगर सोलापूर हायवे, जो की नगर, रुई छत्तीसी, घोगरगाव, मिरजगाव, माहीजळगाव, करमाळा, टेंभुर्णी मार्गे सोलापूर या शहरांना जोडतो. या रोडला प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतं की गावांमधील होणारी गर्दी व त्यामुळे होणारे ट्रॅफिक हे टाळण्यासाठी हा रोड गावांना वळसा घालून जातो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं दोन्ही जागेवरचं दर्शन खूप असं सुंदर असं झालेलं आहे आणि आत्ता आपण येऊन पोहोचलेलो आहोत आढळगावमध्ये. पुढचं ठिकाण कुठलं असावं हे जर तुम्ही कमेंट करून सांगितलं तर निश्चित आपण त्यावरती व्हिडिओ बनवायचा 100% प्रयत्न करू. तर आपला आजचा हा व्हिडिओ इथंच संपला असं मी जाहीर करतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला कमेंट करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करते, व्हिडिओ कमेंट कमेंट करा. सबस्क्राईब करा.